नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपण BMSचा राऊंड 1चा 85% स्टेट कोटामधला कट ऑफ बघणार आहोत। पहिले आहे कॅटेगरी, नंतर ऑल इंडिया रँक, नंतर SML आणि नंतर मार्क। पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी। ऑल इंडिया रँक आहे 3,60,038, SML आहे 25,992 आणि मार्क आहे 232। म्हणजे 232 मार्कांना ओपन कॅटेगरीमध्ये 85% स्टेट कोटामधना BMSला राऊंड 1ला ॲडमिशन मिळालं। पुढची कॅटेगरी आहे OBC। ऑल इंडिया रँक आहे 3,62,660, SML आहे 26,174 आणि मार्क आहे 330। पुढची कॅटेगरी आहे ACBC। ऑल इंडिया रँक आहे 3,76,813, SML आहे 27,045 आणि मार्क आहे 325। पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी। ऑल इंडिया रँक आहे 3,70,879, SML आहे 26,699 आणि मार्क आहे 328। हा आहे BMSचा राऊंड 1चा कट ऑफ 85% स्टेट कोटामधून। पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी। ऑल इंडिया रँक आहे 3,77,036, SML आहे 27,062 आणि मार्क आहे 331। पुढे कॅटेगरी आहे ST कॅटेगरी। ऑल इंडिया रँक आहे 5,82,434, SML आहे 38,785 आणि मार्क आहे 256। म्हणजे 256 मार्कांना ST कॅटेगरीमध्ये BMSला राऊंड 1ला ॲडमिशन मिळालं। पुढची कॅटेगरी आहे NT1। ऑल इंडिया रँक आहे 3,75,588, SML आहे 26,968 आणि मार्क आहे 325। पुढची कॅटेगरी आहे NT2। ऑल इंडिया रँक आहे 3,63,407, SML आहे 26,233 आणि मार्क आहे 330। पुढची कॅटेगरी आहे NT3। ऑल इंडिया रँक आहे 3,59,353, SML आहे 25,957 आणि मार्क आहे 331। हा आहे राऊंड 1चा BMSचा यावर्षीचा कट ऑफ 85% स्टेट कोटामधून। आता हा कट ऑफ अजूनसुद्धा खाली जाऊ शकतो, कारण याच्यामध्ये जवळपास 9 BMS कॉलेजांनी पार्टिसिपेट केलं नाही राऊंड 1मध्ये। त्याच्यामध्ये पुण्याचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज आणि अकोल्याचं एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि त्याच्याबरोबर NCISMने जी 6 नवीन कॉलेज घेतलेली आहेत तीसुद्धा या पहिल्या राऊंडमध्ये नाही आहेत। मग जर कॉलेज सेकंड राऊंडमध्ये आली तर कट ऑफ याचा बराच कमी होऊ शकतो। त्यामुळे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही त्यांना सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळू शकतं, फक्त प्रेफरन्स लिस्ट नीट असली पाहिजे। आपण इथे थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। काही डाऊट असेल तर कमेंट करा। आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।